सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु गाडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 3 कवित्व कला निरूपण। श्रीराम कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परिमळ आगळा तेने संतुष्ट पदकुळा आनंद होय। ऐसी माळांत करणी गुंफन पूजा रामचरणी ओंकार तंत खंडपणे खंडोचनय परोपकारा कारणे कवित्व गत्य करणे तया कवित्वाची लक्षणे बोली जेती। जेणे घडे भगव भक्ती जेणे घडे विरक्ती ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी। क्रियेविण शब्द ज्ञान तयान मनिती सज्जन म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा। देवाचेण प्रसन्नपणे जे जे घडे ते बोलणे ते ते अत्यंत क्षालवाणे या नाव प्रासादिक। पुंडलिकावर दे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या जगद्गुरु श्रींना कोटी कोटी साष्टांग दंडवत। आपणा सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यात आपण भिक्षा निरूपण पाहिलं। रामदास स्वामींना लोकसंग्रह करायचा होता म्हणून त्यांनी भिक्षा मागितली आणि आपल्या जगद्गुरु श्रींनी इतकं सुंदर त्याचं वर्णन केलं किंवा त्याचं निरूपण सांगितलं की भिक्षा का मागायची, माधुकरी का मागायची, आपल्यासाठी माधुकरी उपक्रम का ठेवला, तर आपल्यातील दुर्गुण जावेत, रजतम सत्व या गुणांचा षड्विकारांचा आपल्यामध्ये जो संचय झाला आहे, खूप विकार आपल्यात साचलेले आहेत, ते नष्ट व्हावेत। आणि त्याच्यासाठी इतकं सुंदर उदाहरण दिलं की ब्रेक मारला पाहिजे। जसा गाडीला उंचावरती गेल्यावर पुन्हा उतारावरून खाली येण्यासाठी ब्रेक मारावा लागतो, तसं आपल्यामध्ये दुर्गुणांचा सुळसुळाट झालेला असतो, अतिरेक झालेला असतो। तर नष्ट करण्यासाठी माधुकरी हा उपक्रम ठेवून किंवा भिक्षा, आपण गुरूंचे दास आहोत, आपण जगामध्ये दुसरे कुणी नाही हे सांगण्यासाठी किंवा आपल्या मनाला ते पटण्यासाठी, आपली देहबुद्धी जाण्यासाठी, अहंकार जाण्यासाठी हे भिक्षा निरूपण होतं। आणि त्यातून काय होतं तर देहबुद्धीचा नाश होऊन आत्मबुद्धीचा विकास होतो आणि मानव समर्थांना सद्गुरूंना शरण जातो आणि तिथे तो
सद्गुरूंवर प्रेम करतो आणि त्यामुळे सद्गुरूंचं ऐकतो आणि तिथे सद्गुरूंवर त्याचं प्रेम होतं आणि या प्रेमातूनच काव्याचा उगम होतो आणि त्यातला अनुभव येऊ लागतात चांगले चांगले. तो त्या अनुभवांचं वर्णन कवितेमध्ये करून ठेवतो. हेच आता आज आपण दशक 14 समास 3मध्ये समर्थ रामदासांनी कवित्व कला निरूपण असं नाव दिलेलं आहे या समासाला आणि कवित्व कला याचं निरूपण केलेलं आहे. कवित्व ही एक कलाच आहे. जे न देखे रवी ते देखे कवी अशी मराठीमध्ये म्हण आहे. अगदी आधुनिक वाल्मिकी आपण ज्यांना म्हणतो गदी माडगुळकर यांचंच उदाहरण घ्या. त्यांनी गीत रामायण लिहून केवढं मोठं काव्य रचलं. त्याच्यामध्ये त्यांनी रचना केलेली आहे की आकाशासी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. म्हणजे त्यांनी रामाला आकाशाची उपमा दिलेली आहे आणि सीतामातेला धरतीची उपमा दिलेली आहे. म्हणजे आपण क्षितिज असं एकत्र येतं असं आपल्याला भास होतो म्हणजे पण ते मिळालेलं नसतं. पण कविकल्पनेनं ते आकाश आणि धरती एकत्र झालेले अशी कविकल्पना असते. आणि रामदास स्वामींनी या समासामध्ये काव्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. धीटकाव्य, पाठकाव्य आणि प्रासादिक काव्य. धीटकाव्य कशाला म्हणायचं तर ज्या अनर्थक आहे म्हणजे त्याला काहीही अर्थ नाही आणि शब्दांची जुळवाजुळव केलेली आहे ज्याचा काहीही उपयोग नाही आहे आपल्या जीवनाला अशाला धीटकाव्य म्हणायचं. पाठकाव्य म्हणजे काय तर अनेक प्रकारचं आपण वाचन करतो आणि त्याचा काहीतरी थोडासा भाग डोळ्यासमोर ठेवून आपण जे काव्य करतो त्याच्यावरती त्याला म्हणायचं पाठकाव्य. आणि प्रासादिक काव्य, प्रासादिक काव्य म्हणजे जे माणसाला मनाला जर मरगळ आली असेल, खूप दुःखी असेल माणूस किंवा तो आनंदी असेल, खूप सुखी असेल म्हणजे मनाच्या कोणत्याही अवस्थेत ते काव्य वाचलं किंवा ते काव्य अनुभवलं तर तो भगवंताकडे त्याचं मन वळलं जातं. अशा काव्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. प्रासादिक काव्याचा एक दृष्टांत मला आठवतो ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत घडलेला. ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली मांडे त्यांना खायची इच्छा झाली त्यावेळेला खापर मागण्यासाठी ते पूर्ण गावभर फिरले तर त्यांची अवहेलना झाली, कुणी त्यांना खापर दिलं नाही. त्यावेळेला त्यांना खूप त्रागा झाला, उद्विग्न झाले ते आणि ते त्यांच्या झोपडीचं दार बंद करून बसले. आणि त्यावेळेला मुक्ताईनं त्यांना आळवलं. जग झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. यामुळे त्यांचा राग गेला असं हे प्रासादिक काव्य असतं. आणि त्यांनी कधीही पुन्हा आयुष्यामध्ये रागराग केला नाही आणि जगाचं कल्याणच केलं. जग उद्धारासाठी त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरीसारखा मोलाचा ग्रंथ प्रासादिक ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे आणि ज्या वेळेला कवित्व कला म्हणजे हे नादब्रह्मच आहे. जेव्हा शारदा देवीची आपल्यावर कृपा होते त्यावेळेलाच हे शब्द स्फुरत असतात आपल्याला. आणि जेव्हा आपण गुरुसेवा करतो, गुरु कार्य करतो तर म्हणजे इथे एक आठवलं म्हणून सांगते की जसं आपल्याला नादब्रह्मामध्ये आपण जेव्हा कवित्व कला म्हणजे काव्य आपल्याकडून घडतं त्यावेळेला सरस्वती देवीची कृपा होते. त्याचप्रमाणे आपल्याला गुरुमौली आपले सांगत असतात की गुरुसेवा करा, गुरु कार्य करा. मग का करायचं असतं ते तर आपण ज्या प्रकारे सेवा करतो त्या प्रकारची देवता त्यावेळेला आपल्यावर प्रसन्न असते. आणि ह्या देवता सगळ्या सद्गुरूंचं कार्य करण्यासाठी अहोरात्र म्हणजे त्यांना आवडत असतं. मग ती आपल्या माध्यमातून कार्य करत असते. उदाहरणार्थ आपण जर गृही जर दान केलं तर त्यावेळेला कुबेर देवताचं आपल्यामध्ये वास्तव्य असतं. ज्यावेळेला काव्य करतो त्यावेळेला सरस्वती देवीचं. आणि ज्यावेळेला आपण एखादी शब्द गद्यामध्ये स्तुती करत असतो माऊलींची, सद्गुरूंची किंवा देवाची, त्यावेळेला शंकराचं वास्तव्य असतं. ज्या वेळेला आपण अन्नदान करतो त्यावेळेला अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य असतं. आणि कुठल्याही प्रकारची शारीरिक कष्टाची सेवा करत असतो त्यावेळेला श्री विठ्ठलाचं वास्तव्य आपल्यामध्ये असतं. मग अशा देवतांचीही कृपा आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून आपण नेहमी सद्गुरू कार्याचा ध्यास घेतलाच पाहिजे. सद्गुरू कार्य करून गुरुकृपाही प्राप्त करून घेतलीच पाहिजे. आणि ज्या वेळेला हे आणि कवित्व कला म्हणजे भजन आणि कीर्तन, प्रासादिक काव्यामध्ये अभंग, भजन, कीर्तन याचा प्रामुख्यानं समावेश होतो. आणि ज्या वेळेला उद्धवाने एकदा श्रीकृष्णाला प्रश्न विचारलेला की हे देवादी देवा तुमचं वास्तव्य नेमकं कुठं असतं तर त्यावेळेला श्रीकृष्णाने उत्तर दिलेलं की जिथे माझे भक्त
माझं प्रेमानं गुणगान करत असतात त्या ठिकाणीच नेहमी माझं वास्तव्य असतं, असं श्रीकृष्णानं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. आणि असं हे प्रासादिक काव्य अभंग रचना याचं संतांनी का रचून ठेवलेलं आहे, तर आपल्या अगदी पूर्वीपासून रचून ठेवलेलं आहे. ऋषीमुनींनी सुद्धा स्वतःच्या म्हणजे चांगलं वागून, सद्गुरू कृपेनं चांगलं वागून जे त्यांना पटलं की बाबा अशा विचारांनी समाज घडला पाहिजे, ते वेद शास्त्र उपनिषद अशा प्रकारे त्यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि या लिखाणानुसार म्हणजे वेदशास्त्रांनुसारच या समाजाची जगरहाटी चालू आहे. आणि असं हे म्हणजे या साहित्याचा वैचारिक समाजाच्या वैचारिक जडणघडणीवर फार मोठा परिणाम होत असतो. एका विचारवंतानं सुद्धा म्हटलेलं आहे की एखाद्या राष्ट्राचं भवितव्य त्या राष्ट्रातील तरुणांच्या ओठावर जे काव्य असतं, कोणत्या प्रकारचं काव्य आहे ते, मग वीर रस असेल किंवा भक्तिरस असेल किंवा शृंगारिक रस, असं वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या रसाचं जास्त त्यांना आवड असेल त्या प्रकारे त्या राष्ट्राचा उद्धार होत असतो, असं एका विचारवंतानं सांगितलेलं आहे. आणि आपल्या सर्व संतांनी त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं ही प्रासादिक अभंग रचना करून ठेवलेली आहे. रामदास स्वामींनी त्यांच्या प्रभू कृपेने, त्यांचे गुरु स्वयं प्रभू रामचंद्र होते, त्यांच्या कृपेने दासबोध ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रामदासी गाथा यामध्ये अनेक काव्य रचना केलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवरती. आणि त्यांनी मनाचे श्लोकसुद्धा लिहिताना कसे लिहिले, मनाला उद्बोधन करून लिहिले. त्यांनी असं केलं नाही की समाजाला उद्बोधन करायचं आहे ना तर सज्जना भक्ती पंथेची जावे अशी रचना न करता मना सज्जना भक्ती पंथेची जावे अशी रचना केली की ज्यातून समाज हा स्वतःला मनाला उद्बोधन घेईल आणि समाज सुधारण्याचं कार्य करेल. आणि संतांचा नेहमी एकच ध्यास असतो की ह्या समाजाचं कल्याण व्हावं. आपल्या जगद्गुरू श्रींना सुद्धा दत्तगुरूंनी जेव्हा दृष्टांत दिला आणि सांगितले की गजानन महाराजांचं तू अविरत नामस्मरण कर, त्यावेळेला आपल्या माऊलींनी सुद्धा गजानन महाराजांचं रूप कधी पाहिलेलंच नव्हतं, पण दत्तगुरूंवर विश्वास ठेवून त्यांनी फक्त गजानन महाराजांचं नामस्मरण केलं. आणि ज्या वेळेला साक्षात गजानन महाराजांनी दर्शन दिलं त्यावेळेला त्यांनी एक अभंग लिहिला की गजानन माझा बंधू गजानन माझा झाले कृतार्थ जीवन देखेले गजानन, 10 अवतारानंतर प्रकटशी शेगाव नगरी. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरुत्पी जन्मा येणे नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून सांगितलंय की मनरूपी मोगऱ्याचं फूल हे परमेश्वरा तुझ्या चरणावर अर्पण केलं की मग आम्ही सुटलो, मग मी निश्चिंत झालो. या काव्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. रावणानं आपल्या आईला शिवलिंग पाहिजे होतं आणि म्हणून शिवलिंग आणण्यासाठी जो निघाला तिकडून लंकेतून, तो कैलास गाठला त्याने. कैलासावर भगवान भोलेनाथ ध्यानाला बसले होते. ते ध्यान काही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायला तयार नव्हते. आणि आईच्या पूजेची तर वेळ आली होती जवळ, आणि ह्यानं तर सांगून आला होता की तू वाळूचं लिंग करते. अगं ज्याचं 14 चौघडाचं राज्य आहे, ज्याच्याकडे कुबेराचं विमान आहे, ज्याच्या घरामध्ये ब्रह्मदेव पुरोहिताचं काम करतो, अग्नी स्वयंपाक बनवतो, वायुदेव कचरा काढतो, त्या रावणाची तू आई आणि वाळूचं लिंग. मी घेऊन येतो पूजेला आत्ता लगेच. आणि वायुवेगे निघालेला रावण कैलासावर पोचतो. भगवान भोलेनाथ ध्यानाला बसलेले असतात. आता ध्यान सोडतील, नंतर ध्यान सोडतील, नंतर ध्यान सोडतील. काही प्रहर निघून गेले तरी हे काय ध्यान सोडायला तयार नाहीत. शेवटी रावणानं विचार केला की माझ्याकडे प्रचंड हत्तीचं बळ आहे, लाखो करोडो हत्तीचं माझ्यामध्ये जे बळ आहे त्या बळाचा वापर करायचा आणि भगवान भोलेनाथानं घेऊन जायचं हिमालयास. म्हणून तो हिमालयामध्ये त्यानं हात घातला आणि त्या पर्वत असं उचलायचं आणि भगवान भोलेनाथांना घेऊन जायचं.
हात घातला खरा, त्याबरोबर पर्वत असा हलायला लागला. वरचे भोलेनाथ असे 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 हलायला लागले, डळमळायला लागले. भगवान भोलेनाथांचं ध्यानामध्ये विघ्न आलं. त्याने अंतर्ज्ञानानं पाहिलं की कोण माझं आसन कोण हलवतोय. त्यांच्या लक्षात आलं की लंकेचा राजा रावण आलेला आहे आणि त्याने पृथ्वीमध्ये हात घातला आहे, हिमालयामध्ये हात घातला आहे आणि मला तो या हिमालयाचं उचलून नेऊ पाहतोय. त्याने आपला डाव्या पायाचा अंगठा असा जमिनीवर जोरात दाबला. दाबल्याबरोबर रावणाचा हात त्यामध्ये सापडला. रावणाच्या हाताला असंख्य वेदना सुरू झाल्या. रावणाचा हात काही कुठल्याही परिस्थितीमध्ये निघेना. शेवटी रावणानं विचार केला, देव आता माझा झाल्याशिवाय माझ्या हाताचं काही खरं नाही, यातून सुटका नाही. त्यानं सुरू केलं, रे माझ्या भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाच्या पानाची. अशा प्रकारे त्याचं स्तुतीपर भजन म्हणायला सुरुवात केल्यावर भोलेनाथ डोलायला लागले, मंत्रमुग्ध झाले आणि डोलायला लागले. डोलता डोलता जो पायाचा अंगठा जमिनीवर जोरात दाबला होता तो हळूहळू सैल झाला. रावणाचा हात सुटला. रावण उभा राहतो, देवाची क्षमा मागतो आणि मग आग्रह करतो की देवा, स्वार्थी हेतू नका होईना, पण मला तुमची प्राप्ती व्हावी या उद्देशानं मी आलो आहे. त्या मला विनमुख पाठवू नका, माझ्याबरोबर तुम्ही चला. त्या भगवान भोलेनाथ त्या कवित्वावर प्रेरित झाले, मोहित झाले आणि त्यांनी स्वतःचं आत्मलिंग दिलं, म्हणजे स्वतःला अर्पण करून टाकलं. एवढं या काव्यामध्ये चैतन्य आहे, एवढी या काव्यामध्ये शक्ती आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपल्याकडे कवी जागृत झाला पाहिजे. आणि या कवी जागृत होण्यासाठी पहिलं कवी मनामध्ये जन्माला यावं लागतं. कवी जन्माला येण्यासाठी प्रेम ईश्वराबद्दलचं निर्माण व्हावं लागतं. आपल्या जे मनात असतं ना ते त्या काव्यातून उमटतं. माझ्या मनामध्ये जे आहे समाजाबद्दलचं ते माझ्या काव्यातून उमटलं आहे. बघा कसं ते, त्याचं नाव आहे श्रीलीलामृत. समाजानं कसं वागावं, मला नेहमी आईची भूमिका करावीशी वाटते आणि तेच माझ्या काव्यातून आईचा बोध, एका आईनं आपल्या मुलाला केलेला बोध तुम्हाला वाचायला मिळतो. असं सामर्थ्य त्या काव्यामध्ये आहे. जोपर्यंत देवाबरोबर सख्य होत नाही, देवाबरोबर जोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत काव्य जन्माला येत नाही. जिथे प्रेम जन्म घेतं तिथे काव्य जन्माला येतं. आणि संगीत हे किंवा हे काव्य यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की वृक्षवल्लीसुद्धा डोलतात. मेघ मल्हार म्हणायचे, त्या म्हणे पाऊस पडायचा. काही राग असे होते की ते राग गायल्यानंतर दिवे लागायचे. एवढं सामर्थ्य आहे. आणि आम्ही म्हणतो असं ना, विज्ञानानं पण प्रूव्ह केलेलं आहे. म्हशीच्या गोट्यामध्ये, दुधारू म्हशींच्या गोट्यामध्ये एखादं संगीत लावा, एखादं काव्य लावा, अतिशय मधुर, हृदयाला भिडणारं, त्याची शब्दरचना तशी असली, तिथे गाई म्हशीसुद्धा म्हणजे मुका प्राणीसुद्धा देहभान विसरतो. तो देहभान विसरल्यामुळे दूध जादा निघतं. जोपर्यंत त्याला देहाची आसक्ती तोपर्यंत ते पकडून ठेवतं, पाना सोडतच नाही. पण ज्यावेळी देहभान विसरते त्यावेळेला भक्ती जन्म घेते. आणि म्हणून या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या गुरूंवर किंवा तुमच्या देवावर असं प्रेम करा, असं प्रेम करा की तिथं काव्य तुमच्या तिथे जन्माला येईल. आणि काव्य हे नेहमी देवाला आवडतं. भजन पूजन हा देवाचा छंद आहे, देवाची ती उपासना, देवाचं ते भोजन आहे. ते जे काव्य, या काव्यामध्ये अशी ताकद आहे. मी परत बघा काय म्हणतो, जिथे प्रेम निर्माण होतं तिथे काव्य जन्माला येतं. देवाबद्दलचं तुमचं प्रेम निर्माण झालं की साहजिकच
आपल्या मनामध्ये किंवा मनामधून आपल्या मनात जे देवाबद्दलचे भाव असतात ते ॲटोमॅटिक प्रकट होतात. बघा ना, मी काय सांगितलं आहे, गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहणं, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. किंवा ज्या वेळेला मी दत्त महाराजांच्या सांगण्यानं गजानन महाराजांची भक्ती करू लागलो आणि गजानन महाराजांच्या प्रेमात पडलो. गजानन महाराजांचं दर्शन झाल्याबरोबर काव्य स्फुरलं, झाले कृतार्थ जीवन देखीले गजानन, 10 अवतारानंतर प्रकटशी शेगाव नगरी. हा अभंग जन्माला आला. जशी जशी देवाबद्दलची प्रीती वाढत गेली तसे तसे अभंगांचं स्वरूप बदलत गेलं. नको प्रतिष्ठा, नको चारमुक्ती, नको नको देवा वैकुंठ आमस. जसं जशी प्रगल्भता येत गेली, जशी जशी गुरूंची कृपा झाली, जसं जसं प्रौढत्व आलं तसं तसं काव्य पण बदललं. आणि आला काव्यामध्ये हा भाव आला, आईचा भाव आला, जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. सुखी जीवन लाह्या त्रिगुणई मिरची, म्हणजे बोधात्मक सुरू झालं काव्य. म्हणून मी म्हटलं की तो कवी, ते प्रेम इथं निर्माण व्हावं लागतं. इथं निर्माण झालं, त्याचं दास्यत्व स्वीकारलं, त्याचं सख्यत्व स्वीकारलं, काव्य जन्म घेतं. आणि एक काव्य आपल्याला अशा अवस्थेला नेऊन पोचवतं की आपण आकाशावडे होतो. जे पाहत नाही रवी ते पाहतो कवी, असे मराठी म्हण ताईने मगाशी म्हणून दाखवली. म्हणजे काय की सूर्याचे किरण कुठे पृथ्वी तलावर जात नाहीत. असा पृथ्वीचा कोणता भाग आहे की तिथे सूर्यकिरण पोचत नाही. सगळीकडे सूर्यकिरण पोचत असताना सुद्धा जे सूर्याची किरण ज्या स्पॉटला पोचू शकत नाहीत त्याच्या पलीकडे कवी जातो. म्हणजे अशी जागाच नाही आहे की सूर्याची किरणं अमुक ठिकाणी फलाण्या ठिकाणी पोचली नाहीत. थोडक्यात तो सर्वत्र पसरलेला असतो, सर्वत्र त्याची किरणं जातात, त्याच्याही पलीकडे कवीला जातात. एवढी ताकद आहे काव्यामध्ये, एवढी ताकद या भक्तीमध्ये आहे. दे रे काना चोळी आणि लुगडी हे म्हटल्यानंतर त्यातला अर्थभाव, किंवा रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, त्यातला अर्थभाव, ती अर्थभक्ती रामाला शबरीधामाकडे वळवते. हे काव्यामध्ये सामर्थ्य. म्हणून आपल्यामध्ये काव्य निर्माण झालं पाहिजे. काव्य निर्माण झालं की आपण कवी मनाचे होतो आणि पाप द्वेष द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडे जातो. म्हणून काव्य निर्माण करण्यासाठी काय करा, प्रासादिक काव्य निर्माण करा. विराट काव्य, पाठ काव्य म्हणजे पाठांतर केलेलं काव्य कधी करू नये. कधी कुणाचा अभंग आपल्या नावावर खपवू नये, कधीही नाही. तुकोबारांचा अभंग आणि तो कापायचा आणि तिथं आपलं नाव घालायचं. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग तिथली मोडतोड करायची आणि आपल्यामध्ये घालायचं, हे पाप आहे. हे असं कधीच करायचं नसतं. ज्याचा अभंग आहे त्याचा अभंग आपण म्हटला पाहिजे. तिथे आपल्या गुरूंचं नाव नाही घुसवायचं. किंवा अमुक देवाचा अभंग आहे तो अभंग तिथे नाव काढून टाकायचं आणि तिथे आपल्या गुरु माऊलीचं नाव घालणं, ही भक्तीची चोरी आहे, हे महापाप आहे. ज्याच्यासाठी तो अभंग आहे त्याचाच म्हणा, गुरु तर सर्वत्र आहे. त्या अशा प्रकारची काव्यामध्ये प्रचंड ताकद आहे. हे काव्य पुढे आपल्याला गुरूंची जी महती आहे ती सांगायला लावताना हळूहळू आपल्यामधला कवी जागृत होतो. आणि हा कवी गुरुला कसा प्रसन्न करतो हे आपण पुढच्या समासामध्ये दासबोधामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून इथं आता वेळ संपल्यामुळे आपल्याला थांबणं इथं आवश्यक आहे. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.